तब्बल 25 वर्षानंतर वर्गमित्र आले एकत्र। देवणी तालुक्यातील वलांडी येथील श्री व्यंकटेश विद्यालय येथील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा व ऋणनिर्देश सोहळा पार पडला। सन 2000च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा व ऋणनिर्देश बुधवार दिनांक 25 डिसेंबर रोजी पार पडला। मित्रत्वाचे ऋणानुबंध व गुरुजनांप्रती असलेली कृतज्ञता या सामाजिकतेचे भान जपत 10वीतील वर्गमित्र तब्बल 25 वर्षाने एकत्र जमले। गप्पांची मैफिल करत जुन्या आठवणींना उजाळा दिला व जमलेल्या सर्व मित्रमैत्रिणींचे स्वागत पुष्प देऊन करण्यात आले। सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले व गुरुजनांप्रती आदर व्यक्त केला। शाळेच्या संकल्पनेनुसार आधारित स्नेह मिलनाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मंचावर अध्यक्ष म्हणून व्यंकटरावजी पाटील हे उपस्थित होते, तर प्राध्यापक राठोड, शिक्षक बिरगे, कुलकर्णी, लांडगे, कोमलताई, महानंदाताई भोसले, श्रीसागर, पाटीलताई, धनाजी पाटील, रणजित पाटील आदी उपस्थित होते। शिक्षक व शिक्षिकेचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला व सोबत गुरुदक्षिणा म्हणून सर्व गुरुजनांना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट देण्यात आली। इयत्ता 10वी म्हणजे प्रत्येकाच्या शैक्षणिक मार्गातील महत्त्वाचा टप्पा। या टप्प्यानंतर प्रत्येक आपापल्या योग्यतेनुसार व आवडीनुसार पुढच्या मार्गाची निवड करत असतो। असा हा टप्पा ओलांडून आज 25 वर्ष पूर्ण झाली। 10वीच्या परीक्षा दिल्यानंतर आमचे बहुतांश मित्र मैत्रिणी वेगवेगळ्या मार्गावर गेले। करिअरच्या मागे धावत असताना मित्रांना भेटणे तर दूरच, पण बोलणेही नव्हते। पण व्हॉट्सअप आणि फेसबुकने आमच्या मैत्रीचा पुनर्जन्म झाला व आज तब्बल 24 वर्षाने एकत्र जमलो असे विचार काही माजी विद्यार्थ्यांनी व्यासपीठावर मांडले। या विद्यालयातील अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी वकील, डॉक्टर, शिक्षक, इंजिनियर, सायंटिस्ट, पत्रकार, प्राध्यापक, बँकेत कर्मचारी, अधिकारी, कंडक्टर, बिझनेसमॅन, शेतकरी आदी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत। तब्बल 25 वर्षानंतर हे सर्व माजी विद्यार्थी एकत्र जमल्याने एक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असून दर 5 वर्षाला किंवा 10 वर्षाला अशी माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळाव्याचे कार्यक्रम आयोजित करणे गरजेचे आहे। हे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले होते। पास झाल्यानंतर मी सहज वलांडीला किराणा वगैरे नेला, बाजारपेठ असल्यामुळे काहीतरी घेण्यासाठी आलो। तिथे गिरणारावजी भेटले आणि तिथूनच सांगले काय करतोस, कसं झालंय काय नाही ते बोलल्यानंतर मी सांगितलं असं असं। ठीक आहे, मग पुढे शिका। म्हणून मी शिकू शकत नाही का, पैशाची गरज असते ना, तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळते, पुन्हा कधीच पडले तर मी देतो, पण तुम्ही पुढे शिका, कारण हे वय पुन्हा मिळत नाही। त्यांनी म्हणजे हे शक्य नाही का, तर मी इंधन आहे, मला तुम्ही पैसे देता, माझ्या मागे डबे आहेत म्हणून, कारण वडील गेलेले आहेत, म्हणून मी नोकरीच करणार। कुठे नोकरीच करायची, ठीक आहे, नोकरी जर करायची असेल तर मला विचारून दुसरीकडे कुठेतरी कुठं जायचं तिथे जा। लक्षात ठेवा, त्यांनी संस्था चालकाचे सचिवाची परवानगी घेतली आणि मी तुला एक पत्र पाठवतो, त्यावेळेस तू यावं। तर त्यावेळेस त्यांनी चिरंजीव बिरगे शिवाशिवात चिठ्ठी मिळाल्यानंतर ताबडतोब शाळेकडे येणे। काय अंतर आहे, ठीक आहे येतो म्हणून आलो। त्यांनी संस्था चालकाची सगळ्याची परवानगी घेतली होती। त्यांनी म्हणजे किंवा तुमच्या मनावर कुणालाही ठेवा। तर त्यावेळेस त्यांनी आल्यानंतर माझ्या हातामध्ये चाकपीस दिले आणि ह्या वर्गात जा। त्या गोष्टीचे शिक्षक, कारण इथला शिक्षक इथे वलांडीला BSc गणिताचा माणूस त्या काळात टिकला नाही, मिळाला नाही। एक येऊन मी जे बसलो तर एक गेचूट म्हणतात बघा, ते गेचूट चेक असं कारण चिंतून राहिलो। तर त्या आज आपण या ठिकाणी 10वी 2000 बॅचचे विद्यार्थी गुरुजनांचा ऋणनिर्देश व विद्यार्थी स्नेह मेळावा याबद्दल एकत्रित जमलेलो आहोत। या गोष्टीचा मला अत्यंत आनंद होतो। तसेच म्हणजे मी या शाळेमध्ये फक्त
फक्त 1 वर्ष आणि मी एका उद्देशानं मला या शाळेत घातलेलं होतं. त्यानंतर खरं म्हणजे किंवा मी या शाळेमध्ये आल्यामुळे माझ्या जीवनाला खरा टर्न इथूनच मिळाला. त्याचं कारण असं आहे की म्हणजे आमच्या वडिलांनी मला एका विशिष्ट ध्येयानं चित्र घातलं होतं आणि ते माझं साध्य झालं. माझं म्हणण्यापेक्षा आमच्या वडिलांचं ध्येय साध्य झालं. त्यामुळं मी इथल्या गुरुजनांचा अत्यंत आभारी आहे. त्यामध्ये राठोड सर आणि त्यांची टीम, तसेच आमचे आवडते गुरुजी त्यावेळेसचे स्वर्गीय दिगंबररावजी पाटील सर, यांचं पण आम्हाला त्यावेळेस खूप मोलाचं मार्गदर्शन मिळायचं. तसंच स्नेह मेळावा म्हणलं तर आपले जे विद्यार्थी आहोत आपण सर्व आता प्रत्येकाच्या चेहऱ्यामध्ये खूप काही मिळाला. कारण आताच अनाऊन्स त्यांनी केलं, त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही इथं सर्वजण आलात, तुम्ही सर्वजण मित्र आहात. तो व्यवसाय सगळ्या गोष्टी सोडून आज आपल्याला इथं बोलण्यास संधी मिळाली आहे. 8वी आणि 9वीला या स्कूलमध्ये प्रवेश घेतला. 10वीला मी इथं राहू शकलो नाही, परंतु 2 वर्षामध्ये बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत आणि ते सांगायला मला आनंद होईलच होतोय. पण सुरुवातीच्या काळामध्ये सांगायचं झालं तर काही वाटू आहे पण उठायचं. मी त्यावेळेस पॉईंट होतो म्हणून आता मी पॉईंट पण सांगतो. बिडगे गोष्टीचा एक कळाला होता, टिपक्या बस म्हणजे बिडगे गोष्टी मॅथमॅटिक्स गणित शिकवायचे, तिथून तुम्ही चालू करतो. क्लासमध्ये सगळेजण एकदम शांत आणि शिस्तीत बसणारे सगळे विद्यार्थी होते. किंवा एकच भीती म्हणून पुढचे पाठी घालून जायचे. म्हणजे एकंदरीत सांगायचं झालं तर मॅथमॅटिक्स जी आवड होती किंवा आवड जी निर्माण केली ते बिडगे सरांनी आमच्यामध्ये रुजवली त्यावेळेस. त्यानंतर विज्ञान, आता मी फिजिक्सचा प्राध्यापक जरी असलो तरी मी प्राध्यापक म्हणत नाही, मी हा विद्यार्थी आहे. कारण या जगामध्ये कोणीही एक्सपर्ट नाहीये, सगळेजण आपापल्या विषयाचे विद्यार्थी आहेत. तर विज्ञानाची जी आवड जी मला निर्माण झाली ती आदरणीय मी फेडू शकत नाही आणि प्रत्येक गोष्टीला नात आहे, मित्र आणि मैत्री एवढे सगळे आपण इथं जमलो असतो का? त्यासाठी योगामुळे आपण इथं जमलो. एक तरी मित्र आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. आणि सरांनी सांगितलं की आपण जीवन कसं जगावं हे आपण या शाळेमध्ये आपण शिकलो आहोत. आणि मित्रमैत्रिणी भेटणं हा इथं या कार्यक्रमामुळे आपण भेटलो. एवढे बोलून मी माझी 400 संबोधन. जय हिंद, जय भारत. आज तो कार्यक्रमाचा दिवस आला आणि असं वाटत आहे की सगळं काही स्वप्नावर आहे. आणि जे आपण सर्वजण आपल्या जीवनामध्ये सर्वजण आपल्या धावपळीमध्ये, आपल्या संसारामध्ये, मुलाबाळांमध्ये, नोकरीमध्ये सर्वजण व्यस्त आहोत. आणि आपल्या जीवनामध्ये काहीतरी क्षण आपण आपल्यासाठी दिलं पाहिजे. आणि ते आज आपण इथे येऊन आपल्यासाठी थोडा का वेळ आपण सगळं काही विसरून आपण आपल्या मित्रमैत्रिणीसोबत गप्पा मारत आहे. नवीन काही जणांचे तर चेहरे ओळखायला येत नाही. आणि या निमित्ताने किती जणांचे कॉन्टॅक्ट नंबर मिळाले, ग्रुप तयार झाला. इतके दिवस तर एकमेकांचे, आमच्या तर मुलींचा फक्त 4-5 जणींचाच ग्रुप होता. काही जणांचे तर खूप जणांचे तर कॉन्टॅक्ट नंबरही नव्हते. मग या निमित्ताने चांगल्या सर्वांचे कॉन्टॅक्ट नंबर मिळाले. या निमित्ताने संपर्क वाढत आहे. आणि खरंच असं वर्षाला 6 महिन्याला आपण असं आयोजन केलं पाहिजे. त्या निमित्ताने आपण सर्वांना माझ्या मैत्रिणीनं खूप काही सांगितलं. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वात उच्च स्थान हे कुणाला दिलेलं आहे तर गुरुला दिलेलं आहे. आणि मी पण शिक्षिका आहे, जिल्हा परिषद शिक्षिका
आहे. आज मला 19 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि मी माझ्या गुरुजनासारखं मला जसं त्यांनी अध्यापन केलेलं आहे त्याच पद्धतीनं मी पण माझ्या विद्यार्थ्यांना मी अध्यापन करण्याचं कार्य करत आहे. आणि त्यांनी मला असं सक्षम बनवलेलं आहे की त्यांनी जसं ज्ञानदानाचं कार्य केलेलं आहे तसंच मला पण त्यांनी बनवलेलं आहे. त्यांची मी ऋणी आहे. आणि खरोखरच आपल्या जीवनामध्ये आई वडील आणि गुरु हे एक 3 गुरु असतात आणि आपण खरं त्यांचे कधीही ऋण आपण ठेवू शकत नाही. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. असं कधी धरून मी आभार व्यक्त करते का तर हा प्रसंग अविस्मरणीय क्षण आहे. इतिहासात याची नोंद केली जाईल का तर आपण स्वतः एक इतिहास घडवतो आणि त्या इतिहासात आपली नोंद होणार आहे आपल्या जीवनामध्ये. म्हणजे तो इतिहासच झाला. आपण हा क्षण जगलोही नसतो. ज्याची ही संकल्पना आहे त्या व्यक्तीमुळे किंवा त्या सगळ्यांमुळे आपण हा क्षण जगतोय. आणि सांगायचं म्हणजे ह्या आजकालच्या आपण जे जग आहे आताच आधुनिक, ज्याला आपण आधुनिक असं नाव दिलोय, मोबाईलशी निगडीत आहे. आणि इतका हसून म्हणजे विदाऊट मोबाईल कुणाच्या हातात आता मोबाईल दिसतोय का? नाही. हा क्षण आपण जगलोच नसतो. दिवसभर आम्ही एकतर हाऊसवाईफ असो किंवा कुठल्या नोकरीवर असो, जोही आपल्याला क्षण भेटेल आपल्या हातात लगेच इंस्टा फेसबुक ह्या कधी जगलो नसतो. त्याच्यामुळे हा क्षण जगायला भेटतो हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आजचा दिवस येईल जीवनामध्ये हा कधी म्हणजे निघेल याची खरंच खूप दिसलीपर्यंत असेल. माझ्या वडिलांची पोस्टिंग झाल्यामुळे त्यांनी बाबा मग आम्ही तिकडे गेलो. त्याच्यामुळे मला पुढचे एवढे वर्ष आहेत ते इथं राहता आलं नाही. आणि तुम्हाला सगळ्यांना असं आनंदी बघून हसून जे मनमोकळं मित्रांसोबत आपण जगतो ना ते कुठेही जगत नाही. ते म्हणतात ना मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखं. हा जो क्षण आहे तो माझ्या आयुष्यामधला सगळ्यात मोठा क्षण आहे. माझं लग्न असो किंवा माझ्या कुठल्या लाईफमध्ये मोठ्या मोठ्या गोष्टी घडलेला असो किंवा दुर्दैवाने काही घडलेलं असो, पण हा क्षण आणि हसत ठेवा सगळ्यांना. बस. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय म्हणायचंय अशा त्यामुळे माझं सौभाग्य असं आहे की सगळे सुविधा मला रोजच भेटतात. एक दिवसात 2 दिवसात सगळे मित्र पण भेटतात. आणि विशेष माझं दुकान बस स्टँडवर असल्यामुळे सगळे मित्र भेटतात. म्हणजे आधीवर मधून भेटतात असं माझं सगळ्यात मोठं सौभाग्य आहे. आणि बिरगे सरांनी मला 10वी मध्ये म्हटले होते की सुद्धा तू पुढेही मध्ये का ते गुरुजीचा एक आशीर्वाद असलेला नाही मला. मी दुकानच सांभाळतो मला अनुभव वाटतो काय होते ना. आणि मी माझा होता जेवढं 100% माझ्या क्षेत्रामध्ये मी जेवढं होतो मी तेवढं देता येईल. मला म्हणायचं आहे माझ्या समोर विद्यार्थ्यांना की आपण आपल्या क्षेत्रामध्ये जे करता येईल ते पूर्ण 100% तुम्ही करायचं. कोणताही काही छोटा छोटा असतो. कोणी रिक्षा चालवत असेल तर रिक्षा त्याचा पूर्ण इमानदारी करणं करायला काय म्हणजे असं काही पण नाही. आणि आमच्या आम्हीकडूनच मागे पेपरमध्ये आला होता की त्याच्या रिक्षामध्ये कोणतरी पैशाची बॅग घेऊन गेला बरोबर. ते मला खूप आनंद वाटतो पेपर आणि आपण तिकडं एक एवढं मोठं चांगलं योगदानाचं काम केलं. म्हणजे आपल्याला अभिमान असं काम केलं. पैशाची बॅग सुद्धा एखाद्याला पूर्ण आपल्या इमानदारीला परत दिला. तर मला एवढं बोलायचं होतं. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वांचे चेहरे बदललेले आहेत. मला ज्यावेळेस फक्त मुलांना ज्यावेळेस सांगत असते त्यावेळेस मला सरांचं विज्ञानचा लेसन आवडतो. शिरसागर सरांचा आठवतो की त्यांनी एक प्रॅक्टिकल दिलं होतं आम्हाला. त्याच्यामध्ये ज्यावेळेस सर सांगायचे की हे प्रमाण घ्या तर आम्हाला त्यावेळेस काय वाटायचं काय प्रमाण घ्या किती होतं तर काय होतंय चला घेऊ. पण आता समजतंय की खरंच ते घ्यायला पाहिजे होतं हे आता समजतंय. आणि सर नेहमी सांगायचे सासूचं उदाहरण द्यायचे. ते पण मी कधी कधी मुलांना सांगत असते. ते मला म्हणतात की सासू कशाला लागते. पण मला त्या सर सांगत असताना काय म्हणायचे
की माझ्या घरी बायकोने असं सांगितलं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर सर आम्हाला रागवत असायचे. रागवत असताना सर काय करायचे की मी यांना रागवलं हे पण समजू नये आणि मारलं हे पण समजू नये, यासाठी सर आम्हाला म्हणजे सासूचं किंवा बायकोचं उदाहरण देऊन सांगायचे. खूप छान मला इथून जे काही शिकायला भेटले त्याच याच्यावरती त्याच जोरावरती मी आज माझ्या मुलांना शिकवण्याचं काम करते. धन्यवाद सर. आणि हा कार्यक्रम अरेंज करण्यासाठी मला बाळूने ज्यावेळेस पहिल्यांदा विचारलं की आपण हे करतोय गेट टुगेदरचा कार्यक्रम करायचं ठरलंय तर पॉसिबल आहे का, इतकं छान वाटलं की आता आपण सर्वजण परत एकत्र येणार आणि एकत्र येऊन भेटणार. पण आता ज्यावेळेस ते फोटो झूम करून बघताना वाटतं की हा एवढा मोठा झालाय, हा एवढा मोठा झालाय. काही जणांचे चेहरे आठवतात, मोजका फक्त मला आनंदचा चेहरा तेवढा लक्षात होता, बाकी कोणीच म्हणजे संपर्कातही नव्हता आणि कधी कॉन्टॅक्टही झाला नाही. खूप छान वाटतं की आज आपण सर्वजण इथं येऊन भेटलो. थँक्यू सर. म्हणजे मी या शाळेचा सावत्र विद्यार्थी, कारण रजिस्टर वर कधीच नाव नव्हतं पण नाव मोकळे होते माझ्यासाठी. मी 10वीचे वॅकेशन्स आणि हे 4थी पासून सगळे माझे मित्र, त्यानंतर 12वीला माझ्यासोबत. त्याच्यामुळे आपण सर्वांनी आवर्जून मला बोलवलं त्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद. एवढे बोलून मी संपवतो माझे 2 शब्द. थँक्यू. असलो तरी मी त्यांच्याकडून संस्कार हे शिकलो प्रामाणिकपणे. माझा व्यवसाय मी आठवून घालून माझ्या लेकराचं शिक्षण. मी शाळा सोडल्यानंतर मला अनुभवायला भेटलं की माणूस कसं जगायला. मला असे एक अनुभव यायला चालू झाले की माझे मित्र असे एक पदावर गेले की त्यांची वाहवा करायची काही नाही आणि त्याचं बघण्याचं दृष्टिकोन जे आहे पूर्ण बदलून गेला. मग मी माझा मुलगा 11/7/2008 जन्म झाला आणि मागे राहिल्यानंतर आपण आपल्या लेकराचं भविष्य कसं घडवायचं ते कुंभार जे मातीतून सगळ्या गोष्टी निर्माण करतात ते आपण का करू शकतो. मनामध्ये भीती पण आहे का बोलावं का नाही, कारण पहिला स्टेज आहे माझा. बऱ्याच लोकांशी गाठीभेटी झाल्या, शिक्षक धरून बाल मंत्री संत्री सगळ्यात आहे माझ्या त्याच्यामध्ये त्यांचं वागणं. मला एवढंच आवर्जून सांगायचं आहे की ज्या माझे मित्र चांगल्या पदावर गेल्या तर असे तुम्ही एक ट्रस्ट करा की ज्या विद्यार्थ्याला वह्या पेन घडत नाही त्यांनी वर्षाला जसे की आता आपण गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित करण्यात ठरलो 2-3 वर्ष स्नेह मेळावा आहे. तर सर्वांना माझ्यासोबत काम मिळणार शिक्षक शिक्षकांना नमस्कार आणि माझ्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा खूप त्यांना धन्यवाद देते. धन्यवाद का तर हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल. मला तुम्ही एवढे मोठे झालात आम्ही म्हातारे झालो तरी मला आज 5वीच्या वर्गातले विद्यार्थी आठवत आहेत आणि कार्यक्रमाची सुरुवात आपण गावात येऊन प्रार्थना म्हणतो त्याचप्रमाणे मला तो क्षण आठवला. सुरुवात एवढी झाली झाली सगळ्या मुलांचे चेहरे सगळे विद्यार्थी कसे कसे काय हे सगळं माझ्या डोक्यात आहे पण नाव काय आठवणार नाव काय आठवणार पण विद्यार्थी माझ्या डोक्यात बरं का. कोणता विद्यार्थी कसं कोण काय करतो मी कशा होत्या हे सगळं माझ्या डोक्यात आहे. आणि तू जर बोलताना तुझं बालपण मला आठवून बरं का. आणि माझ्या वडिलांनी का शाळेत घातलं ते पण मला काही समजलं. माझ्या वडिलांनी शेवटच्या वर्षी या शाळेमध्ये का घातलं त्याचं पण मला कारण कळालं. कारण तेव्हाचा काळच असा होता. हा गुरुजन वर्ग आमची संस्था
सगळ्यांचा आणि या वलांडी शाळेमध्ये वलांडी गाव या गावचा अभिमान एवढा आहे. खरंच जगा आणि जगू द्या या गावाची व्याख्या माहिती झाली बरं का. आणि विद्यार्थी पालक एवढेच गुणवान आमच्या संसाराला तर काही विद्यार्थी सोय झाली हे सगळे आणि आमच्यासोबत काम करणारी ही टीम विद्यार्थ्यांना आई वडिलांच्या प्रेमासारखं होईल तेवढं काम सगळेच कुणीच कमी नाही इथं बरं का. आम्ही होतो तेव्हा पण आता पण या व्यंकटेश लोक जागृती शिक्षण संस्थेचं जेवढं कौतुक केलं तेवढं कमीच असं मला वाटतं बरं का. आता प्रत्येकाचं मत वेगळं असते आपलं आणि गुरुजन गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मी माझ्या आई वडिलांचे ऋण व्यक्त करते. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई हा पहिला गुरु आहे ज्यामुळे मी इथं 4 शब्द आईमुळे आणि सगळ्यात मोठा सहभाग होता तो आदरणीय भाऊसाहेब रामचंद्रराव पाटील गायगावकर या सर्वांच्या पावन स्मृतीला सर्व पहिल्यांदा मी विनम्र अभिवादन करतो. आमच्यासाठी लोकजागृती परिवार हा इतर संस्थेसारखा मुळातच नव्हता, आजही नाही. हा मिळालेला वारसा आमच्या नंतरचे सुद्धा सर्व शिक्षक त्यांच्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पुढे नेण्याचा खूप चांगला प्रयत्न करतात. एवढ्यासाठी मी पहिल्यांदा संस्थेचा आणि शाळेचा उल्लेख करतोय कारण आमच्यासाठी व्यंकटेश विद्यालय एक 4 एकराच्या जमिनीचा तुकडा नाही. ही एक संस्काराची भूमी, ही एक त्यागाची भूमी. ग्रामीण भागात एवढी तालुक्यात पहिल्यांदा संस्था करताना माझ्या ग्रामीण भागातला विद्यार्थी अष्टपैलू घडला पाहिजे हेच मुलामध्ये संस्थाचालकांची विचारधारा आणि स्वप्न होतं. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करताना आम्हाला जितकं देता येईल ते तुम्हाला दिलं जे तुम्ही आता अभिव्यक्त करताय. रामराज्याची कल्पना प्रत्येकाच्या जीवनामध्ये असते ती तर या देशाची संस्कृतीच आहे. आणि व्यंकटेश विद्यालयामध्ये काम करताना आमच्या राज्याचे प्रमुख असलेले आदरणीय रामराव राठोड म्हणजे सुदैवाने नावात नुसतं राम नाही तर कामात सुद्धा राम आहे. आणि रामराज्यात चांगल्याच कामाची अपेक्षा असते हे तुमच्या सगळ्यांच्याच शब्द ज्यांच्यासोबत मलाही काम करायला मिळालं. चांगला नेता असला, चांगला राजा असला की ती लढाई ते युद्ध ते काम चांगलंच होतं. आणि सुदैवानं माझ्यासारख्या कमी वयाच्या माणसाला आता खाली बोलवलं म्हणून असं वाटलंच नाही. घरातला माणूस दिसेल ते काम उचलावा या पद्धतीने छायाताईने कधी बोलवावं, लग्नवाला ताईने कधी बोलवावं, साऊटचा कार्यक्रम असला की त्यांनी तुने ये इकडं वेळ पडलं तर सुने इकडे आणि आपल्याला एवढ्या पोरांना घेऊन कारण आज 24 वर्षानंतर तुमच्याकडे चांगला होतं आणि तुमचं हे काम कायम टिकावं अशी मी आहे. तुम्ही आपल्यासाठी काय प्रगती केला याला विशेष महत्व नाही, पण दुसऱ्यासाठी काय केला याला मी महत्व. कारण आपण स्वतंत्र आपलं जीवन जगतो पण आपल्यामुळे दुसऱ्याला किती आनंद होऊ शकेल त्याला जपा, ते कायम ठेवा. आणि ही तुमची कायम स्मृती ही सगळ्यासाठी आनंदाची. आपण 2000 मध्ये विद्यार्थी आवडत वाटते. मग त्यात मी अनेकांच्या घरी आलेला आहे, अनेकांशी संबंध ठेवलेला आहे कारण हे सगळे आमचे आहे. मग आता संतोष महाजन असो किंवा आणखी कोणी त्या ठिकाणी आपुलकीचा भाव आपण सर्वांनी निर्माण केला
आणि सर्वांनी असंच प्रेमाने राहा. मला आणखी एक वर्ष पाळावं लागणार आहे. आमदार कसे 5 वर्षाला निवडून जातात ना, तसे हे कार्यक्रम आणखी 5 वर्षाला समजा 10 पण 24 वर्षापूर्वीची भेट आहे आणि आज आपण हा कार्यक्रम करत आहोत. बरेचसे विस्मृतीच्या काळामध्ये आलेले आहे सगळ्यांचा संबंध, पण भेटी नाही म्हटल्यानंतर तेवढं आठवण पुढे कशी राहणार आहे किंवा आम्हाला तरी कशी पुन्हा ती आठवण होणार आहे. तेव्हा आपल्या सगळ्यांच्या पुन्हा भेटी मागायला सगळीकडे आनंदात राहावे त्याच्यासाठी आणखी एक काम करावं लागणार आहे. तुम्ही सगळ्यांनी प्रत्येकाने व्यायाम करावा. जर तुम्ही व्यायाम करत केला मान्यवर आणि माझे मित्र आणि मैत्रिणी, जिचं नाव जरी समोर तिथं उभा राहतो तो आठवणीचा डोंगर, तो म्हणजे ही आपली शाळा. आपल्या या आठवणीच्या शाळेतून जे आपण आठवणी करतो त्या ज्ञानाच्या जोराच्या पिठावर आपण आपल्या आयुष्यामधल्या असे सगळे आपण कुणाच्या जोरावर झालो, आपल्या ज्ञानाच्या जोरावर झालो. ज्ञान आणि संस्काराचे प्रसार करणारी आपली शाळा आहे. जशी मधमाशी जशी उंच वाढीतून वाऱ्यावर एकत्रित तशी मधमाशीप्रमाणे आपण एक ज्ञानाच्या ज्या जोरावर उंच भरारी घालतो आहोत. जुन्या आठवणी आणि जुने नाती जपण्यासाठी नव्याचा हे करण्यासाठी आपण आज एकत्र आलो आहोत, म्हणजे स्नेह मेळावा त्याच्यासाठी एकत्र आलो आहोत. आज मला इतका आनंद वाटतो की आज आपण सर्वजण जुने मैत्री बालमैत्री आणि आपले गुरुजन सगळे एकत्र आलो आहोत. तरी आम्हाला खूप आनंद वाटतो की हे अशीच एक क्षण आणखी एकदा येवावे असं मला वाटतं. आणि आणखी एक सांगायचं म्हणजे जे आपले 3 प्रकारचे गुरु असतात, हे आपले आई, वडील आणि गुरु. आई वडिलांची सेवा आपण आई वडिलांचे ऋण आपण सेवा करून फेडू शकतो, पण गुरुचे ऋण कधी फेडू शकणार नाही. जसे 1ली ते 10वी पर्यंतचे जे गुरु असतात ते आपले फक्त पाया असतो. जसा पाया आपण करतो नसला तरी आपण घर मजबूत असतं. हे आपले टीचर हे आपले पूर्ण भक्कम आपला पाया आहे. मंदिरात जाताना आपण पायरीचे दर्शन केल्याशिवाय आज जातो का? नाही. तसे आपले गुरु आहेत. या गुरूंचे दर्शनाशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. तरी 3 प्रकारचे गुरु असतात. 1ली ते 10वी पर्यंतचे गुरु आणि ज्युनियर कॉलेजचे गुरु आणि ग्रॅज्युएशनचे हे 3रे गुरु. आपण हे गुरुचे ऋण कधीच विसरू शकणार नाही. आई वडिलांचे ऋण आपण फेडू शकतो, त्यांची सेवा करून फेडू शकणार नाही. त्याच्यामुळे मला एकच सांगायचं आहे की यांना कधीही विसरू नका. त्यांच्या खाली सगळे आपण भेटलो आहोत ना, आपण त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर घ्या आणि फक्त सरांना एकच कॉल करा. त्यांचे ऋण आपण फेडण्यासारखं आहे. सर कशात आरामात का नाही असे एवढेच एक हे करा, म्हणजे आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळाल्यासारखं होते. ज्ञानाशिवाय मराठीचं थोडंसं गेल्या बरेच वर्ष झालं, 25 वर्ष झालं, 10 झाल्यानंतर पण कधी नेहमी होत असते. मला असं वाटतं की मी जेही घडलो या शाळेमुळे घडलो आणि त्याच्यामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा या शाळेचा आहे. अगदी जेव्हा सुधीर बाळू आम्ही चर्चा करत होतो टुगेदर करायची जेव्हा संकल्पना झाली त्यावेळेस पूर्ण फ्लॅशबॅक जे आहे एकदम डोळ्यासमोरून गेला. अगदी 5वी 6वीला कोमलताई, आनंदताई शब्द विचारायचं आणि ज्यांना शब्द येत नाही त्यांना इथून म्हणजे गुरुजींच्या लग्नाला मला गेलेलं आठवतं. आणि मला असं वाटतं की 5वी किंवा 6वीला असताना गुरुजींनी मला इन्व्हाइट केलं होतं पर्सनली आणि कदाचित तो पहिला सगळ्यात मोठा प्रवास होता वराडीवरून बाहेर. त्याच्यानंतर 7वीला स्कॉलरशिपच्या परीक्षेला जेव्हा आपण गेलो होतो काही जण, पाटील मॅडमनी खिचडी
जी आहे केली होती आणि मी घरी राहिलो होतो त्यांच्या 7वीला स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये जेव्हा चौथा नंबर आला जिल्ह्यामध्ये तेव्हा राठोड गुरुजींनी अगदी पर्सनली फार ऍप्रिशिएट केलं होतं त्या गोष्टीला. दुसरी गुरुजींचं गणित बिरगे गुरुजींचं जे गणित आहे मी असं सांगू शकतो की इट्स वन ऑफ द फाउंडेशन जे आहे गणितासाठी आणि क्षीरसागर गुरुजींचं विज्ञान याच्यामुळे भरपूर मदत झाली पुढे भविष्यात. 10वीला गणितात आणि विज्ञानमध्ये जे मार्क होते म्हणजे जे क्लासमेट्स होते शाहू कॉलेजला लातूरला काही जे क्लासमेट पुढे इंजिनिअरिंगला पण माझ्यासोबत होते ते एकदम टॉपमध्ये होते. म्हणजे बोर्डात 10th मध्ये 3रा 5वा असे 10वी 12वी बोर्डात होते. पण विज्ञान आणि गणितामध्ये त्यांच्यापेक्षाही जास्त मार्क आला होते मला सुद्धा. आणि अगदी राठोड गुरुजींचं पर्सनली लक्ष 10वीला मला अजूनही आठवतं. अपेक्षित का नवनीत असं काहीतरी शाळेला एक सेट भेटायचा ते त्यांनी मला दिलं होतं आणि 2-3 वेळा ते घरी आले होते की कसं चालू आहे अभ्यास. एवढं पर्सनली लक्ष देणारे गुरुजन वर्ग मला वाटत नाही आज आहे. आज माझा मुलगा एकदम चांगल्या शाळेत जातो पण एवढं पर्सनली शिक्षक कोणीही लक्ष देत नाही. शिक्षक त्यावेळेस फार वेगळे होते आणि त्यांनी जेही संस्कार घडवले कुलकर्णी गुरुजी झाला उमाटी गुरुजी झाला. आता उमाटी गुरुजी एक विद्यार्थी जीवनभर राहायला पाहिजे आपण हे त्यांच्याकडून. कुलकर्णी गुरुजींचं जे नेहमीचं प्रेम आहे भेटणं आहे हे सगळं एकदम मनावर घुसलेलं आहे. माझी आई 7वीला गेली तेव्हा मला अजूनही आठवतं मॅडम आनंदाताई त्यांनी सगळ्यांनी जे जवळ घेऊन जे डोक्यावर हात फिरवला जे धीर दिला याच्यावर एक हिंमत आली. जीवनामध्ये भरपूर असंख्य अडचणी आल्या आणि ती अजूनही आपल्या जीवनामध्ये एक सामना करायची जी हिंमत आहे आणि आपल्या स्वतः आपण काय करू शकतो त्या गिवन सर्कमस्टन्सेस मध्ये त्याची एक जी शिकवण आहे ती मनात एकदम रुजली. 11वी 12वीला इथून अगदी काठावरती शाहू कॉलेजला नंबर लागला. अगदी 2 मार्क कमी राहिले असते तर शाहू कॉलेजला नंबर लागला नसता. पण 12वीला महाराष्ट्रामध्ये माझा 7वा नंबर होता PCM ग्रुपमध्ये आणि विजेटिया कॉलेजमध्ये MIT कॉलेजमध्ये नंबर लागला. आज IIT म्हणून कॉलेजेस जे आहेत आणि IIM कॉलेजेस आहेत these are premium institutes म्हणजे एकदम फार टॅलेंटेड लोक आहेत. इव्हन न्यूयॉर्क जिथं माझं बेस ऑफिस आहे स्टॅनफर्ड MIT हे जे वर्ल्ड विख्यात कॉलेजेस आहेत तिथून असलेल्या लोकांसोबत काम करायचे किंवा इव्हन मी मॅनेजर आहे